एक्स वर्ग वजा 9x अधिक 20 छेद x वजा 5 बरोबर 0 असेल तर x ची किंमत किती? पर्याय काय दिलेत बघा आपल्याला, 4 वजा 4 5 आणि वजा 5. तर बघूया आपण x ची किंमत किती येते. प्रथम काय करायचं, आपण x वर्ग वजा 9x अधिक 20 याचे काय करायचे, अवयव पाडून घ्यायचे. म्हणजेच काय बघा, x वर्ग वजा 9x म्हणजेच काय करायचं, 9x अधिक 20. ह्याचं फोड पाडून घेताना कसं फोड पाडून घेणार बघा, ह्या 20ला काय करायचं, 20ला कितीने भाग जात आहे आणि हे 9 याची काय काय यायला पाहिजे, बेरीज यायला पाहिजे. 20चा अवयव पाडायचे, 4 पंचे 20 आणि हे 9 त्याची बेरीज यायला पाहिजे. आता बघा, 4 पंचे 20 म्हणजे ह्या दोन्हीलाही वजा वजा चिन्ह दिलं तरच काय होणार आहे, ते 4 पंचे 20 होणार आहे. म्हणून बघा, x वर्ग वजा 4x वजा 5x अधिक 20. बघा समजलं. आता ह्याच्या फोड करायचं आहे. हे पहिला ह्यातनं काय करायचं, x बाहेर काढायचं, आतमध्ये राहते काय कंसात x वजा 4. त्यानंतर ह्यातनं वजा 5 बाहेर काढायचं, आतमध्ये काय राहते, x वजा 4. मग बघा, x वजा 5 एका कंसात घ्यायचं आणि x वजा 4 हे काय झाले, याचे अवयव झाले. आता ते आपण त्याच गणितात मांडून घेऊ. x वजा 5 x वजा 4 छेद x वजा 5 बरोबर 0. हे काय झालं, त्या गणिताचं म्हणजे आपण गणितामध्ये त्या अवयवाची काय केली, मांडणी केली. आता बघा, x वजा 5ला x वजा 5 गेलं, राहिलं काय, x वजा 4 बरोबर 0. म्हणजेच काय होतंय बघा बरं, x बरोबर हे वजा 4 इकडे बरोबर चिन्हाच्या इकडे गेल्यावर काय होणार, अधिक होणार, म्हणजे 4 येणार. x बरोबर 4 म्हणजे हा 4 हा पहिला पर्याय काय येणार आपला, बरोबर येणार. x बरोबर 4 हा पहिला पर्याय काय येणार आपला, बरोबर येणार. ओके, समजलं.